मला असं वाटतंय का चांगल्या गोष्टीमध्ये एक वाईट किनार असतोच. बच्चू कडू महाविकास आघाडीवर येणार मी घेऊन जाणार. आपल्यासोबत आमदार बच्चू कडू साहेब आहेत. साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे या संदर्भात जर आपण पाहिलं तर अमरावतीत अनेक महिलांकडनं तहसील कार्यालयात पैसे मागितले जात असल्याचा आरोप होत आहे. कसं पाहता या आरोपांकडे आणि काय नेमकी उपाययोजना करणार? ज्यांनी काही घेतले असेल त्याला जर हे खरं असेल आणि ते सत्य असेल तर त्याचं निलंबन नक्की होईल. आणि मला वाटतंय का आता अर्ज भरणं ही प्रक्रियाच रद्द करावी. जे 21 वर्ष आणि 65पर्यंत महिला आहे त्यांच्या खात्यात डायरेक्ट खाते काढून त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. वरुड तालुक्यात ज्या या कागदपत्रांवर म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रं लागतात त्याची जमवाजमव करताना पैसे मागितले जात आहेत असा आरोप आहे. मला असं वाटतंय का चांगल्या गोष्टीमध्ये एक वाईट किनार असतोच. ही वाईट किनार प्रशासकीय स्तरावर असेल तर ती मला वाटतं हे केली पाहिजे, निस्तानाभूत करणं गरजेचं आहे. योजना खूप चांगली आहे. योजना त्या महिलांना आधार देणारी आहे. आणि सर, आता नुकतं सतेज पाटील म्हणून गेलेले आहेत की तुम्ही महाविकास आघाडीबरोबर जाणार का? सोबत येणार आहे. कोण? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, विधान परिषदेची निवडणूक ही आता तोंडावर आहे. उमेदवार जर आपण पाहिले तर निवडणूक होणं हे अटळ आहे असं म्हटलं जातं. आम्हाला त्यासाठी या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्याचा कॉल आम्ही घेऊ आणि त्यानुसार कारवाई करू. नेमका काय आश्वासन असणार आहे? नाही, आश्वासन नाही, मुख्यमंत्र्याचा कॉल आहे तो आम्ही घेणार आहोत निवडणुकीत. नेमका काय कॉल असणार हा? तो मला काय माहित, मुख्यमंत्र्यांना विचारा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत त्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.